2 सप्टेंबर 2025 मुंबईतल्या आझाद मैदानावर विजयाचा गुलाल उधळला। हा गुलाल होता मराठ्यांच्या विजयाचा, मराठ्यांच्या ओबीसी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा। सरकारनं काढलेल्या एका जीआरनं या आंदोलनाची सांगता झाली, पण आठवड्याभरातच याच जीआरनं सरकारसाठी ढीगभर समस्यांचा पेटाराच उघडलाय। आधी सरकारमधले मंत्री जीआरच्या विरोधात गेले, मग जीआरला हायकोर्टात चॅलेंज केलं। ज्या जीआरनं मराठ्यांना ओबीसीत घातलं त्याच जीआरनं आम्हाला एसटी प्रवर्गात घाला असं म्हणत बंजारा समाज रस्त्यावर उतरला। ओबीसींचं आरक्षण घेतलं असं म्हणत एका बांधवानं आत्महत्या केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय। उघड्या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा जीआर ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो।